नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका ही कशी असणार आहे, प्रश्नांचे स्वरूप कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। तर फ्रेंड्स, प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत आणि सोबतच ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे सुद्धा पाहणार आहोत। तर थोडक्यात प्रश्नपत्रिकेविषयी आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर सुरुवातीला सूचना बघूयात। सूचना आपल्याला दिलेल्या आहेत। सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे। आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक आकृती काढा। उजव्या बाजूचे अंक प्रश्नाचे पूर्ण गुण दर्शवितात। आणि चौथी सूचना आहे, प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करावे। मित्रांनो, उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहिण्याच्या अगोदर ज्या आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या वाचणे आवश्यक आहे। तर एकूण गुण 80 आहेत आणि वेळ आहे 3 तास। चला तर पहिला प्रश्न पाहूया। 5 गुणांसाठीचा पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा। आणि यामध्ये पहिले विधान आहे, करेतर उत्पन्न मार्गाची किंवा स्रोताची उदाहरणे पुढीलपैकी ही आहेत। आणि आपल्याला दिलेले आहे अ प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर, ब प्रत्यक्ष शुल्क, क शुल्क आणि दंड, आणि ड आहे विशेष कर। तर या चारपैकी कोणकोणती करेतर उत्पन्न मार्गाची साधने आहेत किंवा स्रोत आहेत तर हे आपल्याला लिहायचं आहे। तर याचे उत्तर आपण पाहूया। तर प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर, त्यानंतर शुल्क आणि दंड आणि विशेष कर हे जे आहेत तर हे करेतर उत्पन्न मार्गाची साधने आहेत किंवा स्रोत आहेत। म्हणून दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 जो आहे तर तो योग्य आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहू। दुसरे विधान दिलेले आहे, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे। अ सूक्ष्म अर्थशास्त्र, ब स्थूल अर्थशास्त्र, क अर्थमिती आणि ड यापैकी काहीही नाही। तर अर्थशास्त्राची जी शाखा आहे जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे तर ती सूक्ष्म अर्थशास्त्र आहे। म्हणून दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 जो आहे तर हा योग्य आहे। यानंतर तिसरे विधान आहे, एकजिन्सी वस्तू हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे। अ मक्तेदारी, ब मक्तेदारीयुक्त, क पूर्ण स्पर्धा आणि ड अल्पाधिकार। तर एकजिन्सी वस्तू हे जे वैशिष्ट्य आहे तर हे वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेचे आहे। म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी चौथा जो पर्याय आहे तर हा योग्य आहे। यानंतर चौथे विधान आहे, निर्देशांकाच्या मर्यादांशी संबंधित विधाने। अ विधान आहे, निर्देशांक संपूर्णपणे खात्रीशीर नसतात। ब विधान आहे, गोळा केलेली माहिती पूर्वग्रह दूषित असू शकते। क प्रत्येक सूत्रामध्ये काहीतरी उणीव असते। ड निर्देशांक वस्तूंमधील गुणात्मक बदलांकडे दुर्लक्ष करतात। तर यापैकी सर्व जे आहेत तर हे निर्देशांकाच्या मर्यादांशी संबंधित विधाने आहेत। म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 जो आहे तर हा योग्य आहे। यानंतर पाचवे विधान आहे, भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो। पर्याय जे आपल्याला दिलेले आहेत तर त्या पर्यायापैकी ड जो पर्याय आहे तर हा अचूक आहे। उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण। यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, सहसंबंध पूर्ण करा। तर हा प्रश्न सुद्धा 5 गुणांसाठीचा आहे। यामध्ये
पहिले विधान आहे लाकडापासून फर्निचर रूपयोगिता यांचा जो संबंध आहे तोच आपल्याला पुढे शोधायचा आहे. अभ्यासाचे पुस्तक याचा संबंध असेल ज्ञान उपयोगिता, म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे ज्ञान उपयोगिता. लाकडापासून फर्निचर रूपयोगितेचं उदाहरण आहे, तर अभ्यासाचे पुस्तक हे ज्ञान उपयोगितेचे उदाहरण आहे. यानंतर पुढील सहसंबंध पाहू. दुसरा सहसंबंध आहे पुरवठ्याचा विस्तार किंमत वाढ. पुरवठ्याचा संकोच हा किमतीत घट झाल्यामुळे होतो, म्हणून या ठिकाणी आपण लिहायचं आहे किंमत घट. यानंतर तिसरा सहसंबंध आहे निर्देशांक भाववाढ आणि शेती उत्पादन, तर याचा संबंध येतो कृषी उत्पादन निर्देशांक. कृषी उत्पादन निर्देशांक. ज्याप्रमाणे भाववाढ आणि निर्देशांक यांचा संबंध आहे त्याचप्रमाणे शेती उत्पादन कृषी उत्पादन निर्देशांक यांचा संबंध आहे. यानंतर चौथा सहसंबंध आहे प्रत्यक्ष कर संपत्ती कर. तर अप्रत्यक्ष कर कोणत्या प्रकारचा आहे, तर तो आहे वस्तू व सेवा कर. वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे, तर संपत्ती कर हा प्रत्यक्ष कर आहे. यानंतर पाचवा सहसंबंध आहे भारताची आयात रसायने आणि पुढे आहे संगणक हार्डवेअर, तर भारताची निर्यात. या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे भारताची निर्यात. तर अशा प्रकारे आपल्याला हा सहसंबंध स्पष्ट करता येतो. यानंतर पुढील विधान आहे पुढील प्रश्न आहे तिसरा, योग्य अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा. तर हा प्रश्न 5 गुणांसाठीचा आहे. यामध्ये आपल्याला एक शब्द अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहायचा आहे. तर यामध्ये पहिले विधान आहे वस्तूच्या देयकामध्ये व्यापाऱ्याद्वारे काढलेली व स्वीकारलेली विनिमय बिले, तर याला म्हणतात व्यापारी बिले. व्यापारी बिले. पहिल्याचं उत्तर असणार आहे व्यापारी बिले. यानंतर दुसरे विधान आहे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह, तर याला म्हणतात राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे. राष्ट्रीय उत्पन्न, याच्यासाठी शब्द आहे राष्ट्रीय उत्पन्न. यानंतर तिसरे विधान आहे वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च, तर याला म्हणतात विक्री खर्च. म्हणून इथं आपल्याला लिहायचं आहे विक्री खर्च. यानंतर चौथे विधान आहे मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता, तर ही आहे उपयोगिता. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता. यानंतर शेवटचे विधान आहे किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल, तर हा असतो मागणीची किंमत लवचिकता. मागणीची किंमत लवचिकता. किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल, मागणीची किंमत लवचिकता. तर अशा प्रकारे सहसंबंध स्पष्ट करा हा प्रश्न इथं संपलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न चौथा, विसंगत शब्द ओळखा. हा प्रश्न सुद्धा 5 गुणांसाठी आहे. तर आपल्याला दिलेल्या शब्दांपैकी जो विसंगत शब्द आहे तर तो ओळखायचा आहे. तर पाहूया, यामध्ये
पहिला प्रश्न आहे वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न, किंमत पातळी. तर वाचल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल की किंमत पातळी हा विसंगत शब्द आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे यामधील पट्टी, पेन्सिल, गहू, कागद. तर गहू जो आहे तर यापैकी विसंगत आहे. यानंतर तिसरा आहे फळे, मासे, फुले, वह्या. तर वह्या हा विसंगत आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, पाचचे निर्देशांक, मूल्य निर्देशांक. तर यापैकी पाचचे निर्देशांक हा विसंगत आहे. आणि पाचवा आहे वित्तीय मालमत्ता, रोखे, भूमी, सरकारी सुरक्षा, दुय्यम ठेवी. तर यामध्ये भूमी हा विसंगत शब्द आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्नसुद्धा संपलेला आहे. यानंतर प्रश्न दुसरा आहे पुढील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत आणि आपल्याला 5 दिलेले आहेत आणि एकूण गुण जे आहेत तर ते 6 आहेत. तर यामध्ये पहिले विधान आहे रोहितने दुचाकी गाडी विकत घेतली कारण त्याला उद्योगात भरपूर नफा प्राप्त झाला. तर यातील संकल्पना आहे धनात्मक उत्पन्न लवचिकता. तर या ठिकाणी संकल्पनेचे स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला लिहावे लागेल. यानंतर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न दुसरा आहे निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. तर या ठिकाणी संकल्पना आहे स्वामित्व, उपयोगिता आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण आपण लिहायचे आहे. यानंतर तिसरे विधान आहे रमाकांतने शहरी भागातील संगणक प्रशिक्षण केंद्रात जास्त शुल्क आकारणी केली आणि ग्रामीण भागातील संगणक प्रशिक्षण केंद्रात कमी शुल्क आकारणी केली. तर उदाहरणातील संकल्पना आहे स्थल परत्वे मूल्यभेद. स्पष्टीकरण आपण लिहायचे आहे. यानंतर चौथे विधान आहे शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले. तर या ठिकाणी उत्पन्नातील संकल्पना आहे खाजगी गुंतवणूक खर्च. यानंतर पाचवे संकल्पना आहे या ठिकाणी पाचवे विधान आहे आंब्याचे भाव वाढल्यामुळे शीतलने 5 डझन आंब्याऐवजी केवळ 3 डझन आंब्याची मागणी केली. तर संकल्पना आहे मागणीतील संकोच. यानंतर प्रश्न दुसरा ब आहे फरक स्पष्ट करा. 6 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे आणि कोणतेही 3 सोडवायचे आहेत. पहिला फरक आहे इच्छा आणि मागणी, दुसरा आहे उपयोगिता आणि उपयुक्तता, तिसरा आहे पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी, चौथा आहे अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज, पाचवा आहे मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. तर यामधील फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा प्रश्न जो आहे 12 गुणांसाठी आहे आणि यामधील 3 आपल्याला सोडवायचे आहेत. दिलेले 5 आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आहे मागणीचे प्रकार स्पष्ट करा. दुसरा आहे मिठाची किंमत 20% वाढली म्हणून मिठाची मागणी 3% कमी झाली तर मिठाच्या मागणीची लवचिकता मोजा. तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. चौथा आहे व्यापारी बँकांची कार्य स्पष्ट करा. पाचवा आहे सरकारचे करेतर उत्पन्न स्रोत स्पष्ट करा. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा. पुढील विधानाशी आपण सहमत किंवा असहमत आहात ते सकारण लिहा. तर हा प्रश्न 12 गुणांसाठी आहे आणि 3 आपल्याला सोडवायचे आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत. आपल्याला सहमत आहे की नाही हे सांगून त्याचं कारणसुद्धा लिहायचं आहे. दुसरा आहे मक्तेदारी बाजारात विक्रेता हा किंमत करता असतो. तिसरा आहे इंग्रजांच्या काळात स्वदेशी उद्योगांचा ऱ्हास झाला. चौथा आहे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना अनेक तात्विक अडचणी येतात. पाचवा आहे भारतात नाणे बाजार महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी अर्थशास्त्राच्या प्रत्येक प्रकरणावर आधारित मी प्रश्नावर आधारित जे स्वाध्याय आहेत तर त्या स्वाध्यायावर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा आपण पाहून घ्यावे. यानंतर
पुढील प्रश्न आहे प्रश्न 5वा. पुढील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हा 8 गुणांसाठीचा प्रश्न आहे. 2 आपल्याला सोडवायचे आहेत. तर या ठिकाणी आकृती आपल्याला दिलेली असते आणि त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला दिलेले असतात. तर या ठिकाणी आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत, रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या आकृतीच्या आधारे आपल्याला त्यांची उत्तरेही लिहायची आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा यातील. या ठिकाणी सुद्धा आकृती दिलेली आहे आणि त्यावर आधारित 4 प्रश्न दिलेले आहेत. यानंतर यातीलच तिसरा प्रश्न आहे. या ठिकाणी एक उतारा आपल्याला दिलेला आहे आणि त्या उतारावर आधारित आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे शेवटचा प्रश्न 6वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 16 गुणांसाठी आहे आणि आपल्याला 2 सोडवायचे आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये सांगा. दुसरा आहे पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके स्पष्ट करा. तिसरा आहे विदेशी व्यापार म्हणजे काय ते सांगून विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करा. तर मित्रांनो, प्रश्नपत्रिका आपण थोडक्यात पाहिलेली आहे. त्याचं प्रश्नांचं स्वरूप कसं आहे ते आपल्या लक्षात आलेलं आहे. तर ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून आपण ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यावी आणि या प्रश्नपत्रिकेचा चांगल्या प्रकारे सराव करावा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.